मंडळी, अहमदनगर शहराला सुमारे 500 वर्षांचा इतिहास आहे. पेशव्यांनी 1759 साली अहमदनगरवर ताबा मिळवलेला होता. अहमदनगर 1817 साली ब्रिटिशांनी जिंकले होते. अहमदनगर शहराच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये चांदबिबी महाल हे एक वैशिष्ट्य आहे. अहमदनगर शहराच्या पूर्वेला सुमारे 10 किलोमीटर अंतरावर नगर पाथर्डी रस्त्याजवळ शाह डोंगरावर चांदबिबी महाल या नावाने ओळखली जाणारी ही अष्टकोनी वास्तू आहे. या वास्तूला चांदबिबी महाल या नावाने ओळखले जाते. असे असले तरी ती दुसऱ्या सलाबत खानाची कबर आहे, जो चौथा निजाम मुर्तुजा याचा वजीर होता. मुर्तुजाने त्याच्या चंगीज खान या वजीराला संशयावरून मृत्यूदंड दिला आणि त्याच जागी 1579 मध्ये सलाबत खानाची नेमणूक केली. या दुसऱ्या सलाबत खानाने अहमदनगर शहरात खापरी नळातून पाणी आणले. चांदबिबी ही विजापूरचा बादशाह अली आदिलशाह याची पत्नी व अहमदनगरचा बादशाह हुसेन निजामशाह याची कन्या होती. हिचा जन्म इसवी सन 1547 मध्ये झाला. चांदबिबीचा अहमदनगर व विजापूर या दोन्ही राज्यघराण्यांशी संबंध असल्यामुळे तिला या दोन्ही ठिकाणी आपले राजकारण चातुर्य व पराक्रम कौशल्य दाखवण्याचे अनेक प्रसंग आले व दोन्ही ठिकाणच्या इतिहासात तिने आपले नाव गाजवले होते. अली आदिलशाह गादीवर बसल्यानंतर विजापूर व अहमदनगर या दोन्ही राज्यांमध्ये तह झाला. दोन्ही बादशाहांचे सख्य झाले. त्यावेळी हुसेनने ही लावण्यवती शहजादी अली यास अर्पण करून सोलापूरचा किल्ला त्यास अंधन दिला. चांदबिबी व अली यांच्या विवाहानंतर विजापूरच्या पातशाहीचा उत्कर्ष झाला. अली यास राजकारणाच्या कामी चांदबिबीचे फार सहकार्य झाले. ती मूळची कुशाग्र, सद्गुणी व राज्यव्यवहार दक्ष होती. चांदबिबी ही युद्धकलेमध्ये चांगली निष्णात होती. ती पतीच्या प्रत्येक स्वारीमध्ये घोड्यावर बसून आपल्या पतीबरोबर जात असे. तिला फारसी, अरबी इत्यादी भाषांचे ज्ञान होते, तर कानडी, मराठी इत्यादी भाषाही समजत होत्या. त्याचबरोबर या राणीला चित्रकला व संगीतशास्त्र यांचीही चांगली माहिती होती. अली हा इसवी सन 1580 मध्ये निपुत्रिक मरण पावला. मृत्यूपूर्वी त्याने आपला बंधूचा मुलगा इब्राहिम यास गादीवर बसवून आपल्या पत्नीने सर्व राज्यकारभार चालवावा अशी योजना केली होती. त्याप्रमाणे चांदबिबीने इब्राहिमला विजापूरच्या गादीवर बसवले व त्याच्या वतीने राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली. इब्राहिमचे वय त्यावेळी अवघे 9 वर्षांचे होते. त्यामुळे चांदबिबीने सर्व राज्यकारभार दिवाण कामिल खान याच्या साह्याने उत्कृष्ट रीतीने चालवला होता. दक्षिणेकडील सर्व राज्यांमध्ये विजापूरचे राज्य विस्तीर्ण व मोठे होते. चांदबिबीने नवऱ्याच्या पश्चात विजापूरच्या बादशाहीचा लौकिक व दरारा तसाच कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. तिने राजपुत्राच्या शिक्षणाकडे चांगले लक्ष पुरवले व सर्व राजदरबारी सगळी कामे मोठ्या तत्परतेने चालवली. ती न्यायाच्या कामात फार दक्ष असे.
चांद बिबी बुधवार व शुक्रवार व्यतिरिक्त प्रत्येक दिवशी दरबार भरवून व राजपुत्रास तख्तावर बसवून न्यायनिवाडे स्वतः करत असे. त्यामुळे ती प्रजेस फार प्रिय झाली होती. पुढे दिवाण कामिल खान हा राणीस जुमानीनास झाला व त्याने तिचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चालवला. चांद बिबीने त्यास कामावरून दूर केले. मग दुसऱ्या एका जुन्या वजिरास दिवाणगिरी दिली, परंतु तोही लवकर उन्मत्त होऊन राणी व तिचे अनुयायी यांच्या विरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे त्यास चांद बिबी व तिच्या सरदारांनी पदावरून काढून टाकले. परंतु ती सिद्धीस जाण्यापूर्वी कोणी विश्वासघात करून ती किशवर यास कळवले. त्याने एकदम इब्राहिमच्या नावाने द्वाही फिरवून चांदबिबी हिला कैद केले व तिची फार अप्रतिष्ठा करून सातारच्या किल्ल्यावर तिला बंदिस्त करून टाकले. चांदबिबी विजापूरतून गेल्यानंतर सर्वत्र झोटिंग पादशाही माजली. किशवर याची सत्ता कोणी जुमानीनसे झाले. शेवटी अमीर उमराव व लष्कर लोक एकत्र येऊन दिवाण किशवर खान यास विजापूरहून पिटाळून लावले. पुन्हा चांदबिबीस साताऱ्याहून परत आणली व एकलास खान नामक एका हबशीला दिवाण केले. परंतु त्याचा परिणाम असा झाला की हबशी व दक्षिणी असे दोन पक्ष राज्यात तयार झाले. ते परस्परांशी मत्सरबुद्धीने वागू लागले. त्याचा परिणाम बादशाहीस भोगावा लागला. गोवळकोंडा, बेईर व वऱ्हाड येथील बादशहांनी आदिलशाही कमजोर झाली असे पाहून तिकडे स्वाऱ्या करण्यास सुरुवात केली. अशा प्रसंगी खुद्द विजापूर शहरास शत्रूंनी वेढा घातला व राजधानी काबीज करण्याचा प्रयत्न केला. या कठीण प्रसंगी चांदबिबीने हिम्मतीने किल्ल्याचे रक्षण केले व सैनिकांस प्रोत्साहन देऊन शत्रूची चढाई होऊ दिली नाही. तिचे शौर्य व हिम्मत सर्व लोकांस कळून चुकल्यामुळे सतत 1 वर्ष कालावधीपर्यंत वेढा पडला. असे असतानाही सर्व सैन्याने मोठ्या उत्साहाने व निकराने शत्रूची टक्कर दिली व अखेर त्यास वेढा उठवून देण्यास भाग पाडले. मंडळी, पुढे सन 1585 मध्ये पुन्हा अहमदनगर व विजापूर येथील बादशहांचा संबंध जोडण्याचा योग आला. इब्राहिम आदिलशहाची बहीण खुदिशा बेगम व चांदबिबीचा भाऊ मूर्तिजा निजामशाह यांचा विवाह झाला. त्यावेळी चांदबिबी अहमदनगरास आली. अर्थात हे लग्न उरकून घेऊन राहिलेले आयुष्य शांत चित्ताने ईश्वर भक्तीत घालवायचे असा तिचा संकेत होता. परंतु त्यावेळी नगर येथील दरबारामध्ये विजापूरपेक्षाही अधिक कलह माजलेला होता. त्यामुळे मूर्तिजा व त्याचा मुलगा मिरान यामध्ये कलह सुरू झाला आणि या पितापुत्रांच्या झटाझटीत मूर्तिजा याचा वध झाला. मंडळी, ह्या प्रसंगी इतिहासकार फेरिस्ता हा राजवाड्यामध्ये हजर होता. त्याने स्वतः पाहिलेला हा वृत्तांत आपल्या ग्रंथात लिहिला आहे. त्यावेळी चांदबिबी नगरच्या किल्ल्यात हजर होती. मिरान याने आपल्या बापाचा वध करून गाती बळकावली, परंतु लवकरच त्याचाही शिरच्छेद करून अहमदनगर येथे झोटिंगशाही सुरुवात झाली. त्यानंतर मूर्तिजाच्या पुतण्याला गादीवर बसवून जुमाल खान मुख्य दिवाण झाला. परंतु ह्या बादशहाच्या विरुद्ध विजापूर व वऱ्हाड येथील शहांनी प्रतिकार करून जुमाल खानाचा पराभव केला. चांदबिबी ही ह्या
परिस्थितीस कंटाळून पुन्हा विजापुरास परत गेली. तेथे तिने प्रजेकडून चांगला सत्कार झाला व बादशाहींनी तिला मानवंदना कायम केली. चांदबिबी विजापुरास गेल्यानंतर अहमदनगर येथे राज्यक्रांती होऊन रक्तपात व मारामाऱ्या चालू झाल्या. बुऱ्हाण निजामशाह मृत्यू पावल्यानंतर दरबारातील निरनिराळ्या पक्षांनी बहादूरशाह, अहमदशाह वगैरे बालके गादीवर बसवून जो तो आपल्या हाती सत्ता घेण्याचा प्रयत्न करू लागला. ह्यावेळी मिया मंजू नामक एका वतनदार मुत्सद्दी पुढे आला. त्याने अहमदशाहची बाजू उचलली व शहजादा मुराद, जो गुजरात प्रांतामध्ये 30,000 सैन्यानिशी होता, त्यास आपल्या मदतीस बोलवले. दिल्लीच्या सैन्यास दक्षिणेस प्रवेश करण्याची उत्कट इच्छा होतीच. मंजू यास प्रथम दर्शनी आपल्या कृत्याचे भावी फळ लक्षात आले. परंतु जेव्हा मोगली फौजांवर नगरांवर चालून आल्या त्यावेळी त्याचे डोळे उघडले. त्याने नगरच्या इतर अमीर उमरांना सल्ला विचारला. सर्वांनी त्याच्या कृत्याचा निषेध करून त्यास चांदबिबीस नगरात आणण्याचे सांगितले व त्याप्रमाणे त्याने चांदबिबी यांना नगरात बोलवले. तेव्हा तिने निजामशाहीची संकटावस्था पाहून उदार अंतकरणाने सहाय्य करण्याचे मान्य केले व चांदबिबी नगरास आली. तिचे वय ह्यावेळी 50 वर्षांचे होते. तथापि तिचा अभिमान, तेजस्विता, शौर्य आणि धैर्य हे कमी झाले नव्हते. चांदबिबीने नगरमध्ये येऊन सर्व राज्यसूत्रे आपल्या हाती घेतली आणि प्रथम सर्व सैनिकांस प्रोत्साहन देऊन किल्ल्याची तटबंदी पक्की मजबूत करून घेतली आणि मिया मंजू यास गोवळकोंडे व विजापूर येथे पाठवून तिकडून कुमकेसाठी अधिक सैन्य बोलवले. परंतु तिकडून कुमक येऊन पोहोचेपर्यंत नगरास दिल्लीच्या फौजा येऊन दाखल झाल्या. त्यांनी शहराभोवती वेढा घातला. ते साल होते 1595. तेव्हा चांदबिबीने स्वतः मोठे शौर्य दाखवून किल्ल्याचे रक्षण केले. मंडळी, मुराद हा राणीचे अलौकिक शौर्य व विलक्षण धैर्य अवलोकन करून आश्चर्याने थक्क झाला व त्याने तिचे अभिनंदन करण्यासाठी आपले प्रतिष्ठित सरदार तिच्याकडे पाठवून तिच्या मुर्दुमकीबद्दल तिला चांद सुलताना असा किताब बहाल केला. मंडळी, ते साल होते 1596. यानंतर मंजू याने पुन्हा अहमदशाहचा पक्ष स्वीकारला. चांदबिबीने मात्र बहादूरशाह हाच खरा वारसदार असल्याचे ठरवून त्याची बाजू लावून धरली. हा तंटा लवकरच मिटणार नाही हे लक्षात आल्यानंतर चांदबिबीने इब्राहिम यास विजापूरहून सैन्यानिशी नगरास बोलवले. त्याने निजामशाहीच्या खऱ्या वारसाची चौकशी करून बहादूरशाहच्या नावाने द्वाही फिरवली. यानंतर काही दिवस राज्यामध्ये शांतता झाली आणि चांदबिबीने राज्य सुधारणेकडे लक्ष दिले. मंडळी, अकबर बादशाह याचा नगरमध्ये राज्य काबीज करण्याचा हेतू होता बरं का. सबबी काही कारण नसताना त्याने नगरवर स्वारी केली. चांदबिबीने मोगलांचे प्रचंड सैन्य येण्यापूर्वी पुन्हा एकदा विजापूरहून सोहिल खान नामक एका अनुभवी मुत्सद्दी आणून ठेवला होता. राज्यातील अंतर्गत कलह नाहीसे करण्याचा प्रयत्न केला. अकबराचा पुत्र दानियल हा खान, राज अली खान, राजा जगन्नाथ वगैरे मोठमोठ्या योद्ध्यांसह प्रचंड सैन्यानिशी इसवी सन 1597च्या जानेवारीमध्ये नगरच्या राज्यावर चढाई करून आला.
निजामशाही सरदारांनी मोठ्या निकराने मोगली सैन्याशी टक्कर दिली व त्यांचा पराभव केला. अकबर बादशाहचा इतिहासकार अबुल फजल याने या घनघोर रणसंग्रामाचे विस्तृत वर्णन केलेले आहे. मंडळी, इसवी सन 1599 मध्ये दानियल हा पुन्हा नगरावर चालून आला. त्यावेळी चांदबिबीने कोणाही दरबारी इसमावर विश्वास न ठेवता आपल्या स्वतःच्या विचाराने या आलेल्या संकटाचा परिहार करण्याचा संकल्प केला. मोगली सैन्य प्रचंड असल्यामुळे त्याशी टक्कर देण्याचे सामर्थ्य निजामशाही सैन्यात बिलकुल राहिले नव्हते. तेव्हा चांदबिबी हिने युक्तीने तह करून बालराजासह जुन्नरास जाण्याचा विचार मनात आणला. परंतु निजामशाही सरदारांमुळे दुष्फळी होऊन त्यांनी चांदबिबीवर हल्ला केला व मोगल सैन्याशी लढाई चालू असतानाच हमीद खान नामक एका पठाण सरदाराने तिचा राजवाड्यात खून केला. मंडळी, ते साल होते 1599. अर्थात चांदबिबीच्या मागे मोगलास नगर जिंकून घेण्यास फारसा वेळ लागला नाही.